सांगितलं तुम्ही तुमचा मुलगा निवडून आणा, त्याच्याबरोबर तुमचा विवाह केला जाईल असं सांगितलं. मुभा दिली. मात्र दक्षाची कन्या, तिला दाक्षायनी नाव आहे. काय नाव आहे तिला? दाक्षायनी म्हणजे पार्वती. हिने भगवान शंकराला पती म्हणून निवडलं. ही जी दाक्षायनी आहे, सती आहे, सती, ही सती ही दक्षाचीच मुलगी म्हणून तिला दाक्षायणी म्हणतात. आता नीट ऐका, बऱ्याच लोकांना वाटतं देव्या अशाच बांधावरण अशाच तयार झाल्या. देव्या कशा तयार झाल्या ह्याची कथा मांडतो मी, दुसरी माळ आहे. नीट ऐका कशा देव्या तयार झाल्यात. कुणी काय म्हणतं इथं दगड मांडला, ही मारीची देवीन, ही मरी आईन, ही फलानी आईन, बिस्तानी आहे. त्या देव्या नाही, ह्या ओरिजिनल देव्या कशा तयार झाल्या हे सांगतो बाई. लक्ष द्या माझ्याकडं बघा. मग ती दाक्षायणी जी होती ना, दक्षकन्या, सर त्या दाक्षकन्यानं, सर ऐकताय तुम्ही लक्ष देऊन, तिनं काय केलं, मला तो पती करायचा आहे, त्याच्याशी लग्न करायचं आहे. तर स्वयंवर असल्यामुळं म्हणले कुणासोबत? ज्याच्या हातात त्रिशूळ आहे, ज्याच्या हातात डमरू आहे, ज्याच्या डोक्यावरून गंगा वाहते, ज्याच्या गळ्यामध्ये साप आहे, त्याच्या डोक्याला कपाळाला इबीद म्हणा, भस्म आहे, बरोबर आहे का नाही? भस्म इबीद म्हणा, भस्म आहे, बरोबर आहे का नाही? हे असं सगळं आहे, हे सगळं इबीद आहे, बरोबर आहे का नाही? इबीद म्हणजे काय? इबीद म्हणजे काय? इंग्रजी शब्द आहे का ना? विभूती, बरोबर आहे का नाही? त्याला त्रिविभूती म्हणतात. त्रिविभूती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघाच्या तीन विभूती. एक रेष, दोन रेष, तीन रेषा, या तीन विभूती म्हणजे भस्म लावलं. तुमच्या भाषेत इबीद लावली की त्या ठिकाणी ते भस्म लावलं की आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक या तिन्ही तापाची निवृत्ती ते भस्म करत असतं. त्याला विभूती म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? असा कोण दिसला? असा महादेव, भोळाशंकर. कोण? महादेव, बरोबर आहे का नाही? ते महादेवाची निवड केली. आणि त्या दाक्षायणीनं, सतीनं सांगितलं मला लग्न करायचंय ते महादेवाबरोबर करायचंय. कोणाबरोबर करायचंय? महादेवाबरोबर. हे भोळ्या शंकरा आवड तुला, तो म्हणतात बरं का, हा, आवड तुला बेलाच्या, आवड तुला बेलाच्या पानाची. लक्षात ठेवा, इकडं बघा. आणि मग त्या महादेवाची निवड दाक्षायणीनं केली. तिनं सांगितलं मला लग्न करायचंय महादेवाबरोबर. आता लक्ष द्या, दक्षाच्या इतर मुलींनी मोठमोठ्या राजपुत्रांची, वैभवशाली पराक्रमी शूरवीरांची, राजे राजवाड्यांची निवड केली होती. पण दाक्षायणीनं म्हणजे या सतीनं निवड कुणाची केली? तर स्मशानात राहतो त्याची. स्मशानात राहतो कोण? स्मशानात कोणता देव राहतो? बोला ना. महादेव. कुठं राहतो? कुठं राहतो? स्मशानभूमीमध्ये. का राहतो स्मशानभूमीत? महादेवाचं स्मशानात राहतो त्याचं एकच कारण आहे. महादेव सांगतात की बाबा तुम्हाला सुद्धा एक दिवस इथंच यायचंय, त्यामुळे मी आधीच जाऊन बसलेलो आहे, तुमची वाट बघतोय, या तुम्ही इकडे सगळे या. सगळे इकडेच यावं लागणार आहे तुम्हाला. सुंदर दिसणाऱ्याला इकडेच यावं लागणार आहे, काळ्यांना सुद्धा इकडेच यावं लागणार आहे, गोऱ्यांना सुद्धा इकडेच यावं लागणार आहे. कुणी काही तिथं राहणार थोडंच आहे, बरोबर आहे का नाही? एखादी थोडी दिसायला बरी असली तिला सुद्धा शेवटी जाळूनच टाकणार आहेत. बोला ना. हा, मग जर दिसायला थोडी बरी असली तर तिला जाळूनच टाकणार असतील तर का एवढा नाकाच्या शेंड्यावर राग असावा म्हणतो मी? नाही, मी काय म्हणालो, का असावा बुवा एवढा राग? का असावा? हा, का राग असावा सांगा बरं? नाकाच्या शेंड्यावर राग, तिचं ते चलणं, तिचं ते बोलणं, तिचं ते असं करणं. 150 रुपयाचे झुमके असते बघा, 150 रुपयाचे. आकार केवढा? 1.5 लाखाचा आकार. अशी हलवीतच चले तेव्हा. कमन तशी येड्यावणी करते तर कमन नाही, मला काही कळतच नाही. लक्षात आलं का नाही? अहो लय अवघड आहे काम. काळ बदललाय, जमाना बदललाय. एक लक्षात ठेवा, एक शेवटी आपल्याला तिथंच आणून जाळणार आहेत. गर्व कशाचा करायचा? ना कलेचा, ना विद्वत्तेचा, ना सौंदर्याचा, ना पैशाचा. कशाचाच गर्व नसला पाहिजे. ज्याचं जीवन गर्वरहित आहे. लक्ष्मीला सुद्धा गर्व झाला होता. लक्ष्मीला सुद्धा, ही जी लक्ष्मीनं कोल्हापूरची देवी, तिला सुद्धा काय झाला होता? गर्व. तिला डायरेक्ट पाय दाबायला लावले, पाय दाबायला. गर्व झाला लक्ष्मीला. कशाचा माहिती का? माझ्यासारखी देखणी कुणीच नाही.
माझ्यासारखी सुंदर कोणीच नाही. गर्व झालता लक्ष्मीला, एवढी सुंदर होती. आपल्या नुसत्या पाहत्यात गावाडा कंचाला त्यात भिताडाक भज्याकडे बघा त्यात जिलबी मागा त्यात. मला जिलबी इकडं भजे इकडं, मला जिलबी द्या. अगं जिलबी इकडे यमुना, इकडे सांगू ना जिलबी. आकार बाबा बाबा आकार तर एवढा आणत्यात बाबा बाबा, जसं काय कलेक्टरची बायको आणि तिला नेवा. हा मॅडम सही करा, हे अंगठा. मग कळालं हे जनावर गावठी म्हणून. लक्षात आलं का नाही? अवघड आहे ना. मी काय म्हणतोय, तुम्हाला बदलू नका ना, तुम्ही बदलू नका ना. तुम्हाला जसं पहिल्यापासून राहणंय तसंच राहायचं. तुम्ही बदलायचं अजिबात नाही. कशाला बदलायचे? जसं आहे तसं त्याच्यात समाधान आहे का नाही सांगा. ज्या आहे त्याच्यात समाधान आहे. आता बघा, स्मशानभूमीत महादेव राहतात. इथवर आली ती कथा आपली. आणि दाक्षायणीनं म्हणजे सतीनं महादेवाची निवड केली. दक्षाला वाटलं काय हे असं केलंय, का असं केलंय? दक्षाला वाटलं सगळ्या मुली चांगल्या चांगल्या घरी, आणि ही मुलीनं निवड केली ती स्मशानभूमीतल्या एका त्या. बस बसायला त्याला गाडी बी नीट नाही. नंदीबाई, लक्षात आलं का नाही? ते कुठं गाडीवर बसत असता, नंदीबाईला बसणार. आणि हाता गळ्यात साप असल्याची कुठं निवड करतात का? निवड काही त्याला आवडली नाही. दक्ष आपल्या जावयाकडे म्हणजे शंकराकडे दुर्लक्ष करायचा. सारखं दक्षानं काय करायचं, महादेवाकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे बघा, आवडत नसल्यावर माणूस दुर्लक्षित करते का नाही? होय, दुर्लक्ष करते का नाही सांगा बरं? आवडत नसल्यावर बाबा 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 थाट जर बघितला, बाबा बाबा काय थाट, नवीन नवीन लग्न हो पुरीचं, आणि नवीन लग्न झाल्यावर थाट बघावा. बाबा 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 ते आकारच वेगळा असते. नवीन नवीन लग्न झालेलं, आणि ती शिंग हलवायची पद्धत ते. आणि पुन्हा मग महिन्याभरानं नवरा म्हणजे दोघं जण जोडीनं सासरोईला जावात. दोघं जण. ही येडत नाही काय, शान आहे काय, लय शान आहे काय सांगा. ही येड, आणि ती येड पुन्हा ती तिथं जाणार, आणि ती पुरीला लय आकार ना. घरचे मैत्रिणी भाऊ आणि आमचे ते असे ना, माझे मिस्टर असे ना, माझे टिस्टर 150 रुपये लागतात भावाचे केस कापाय. तेवढे भावाचे केस कापून घ्यायचे, आकार आणायचा, आणि आमचे ते ना आमचे. आणि मग ते, आई काय केलंस ग जेवायला? अगं कारल्याची भाजी. अगं आई कारले कशाला केले? त्यांना ते आवडत नाही ना. इकडं कच्चे हाणतंय, शुगर मरणाची शुगर झालेली, इकडं कच्चे हाणतंय. अगं त्यांना मम्मी ते आवडत नाही ना, कारले कशाला गे. दुपारच्या टायमाला नवरा झोपला आपल्या मायबापाच्या इथं, आणि थोडे लेकरं बोलायले, शांत बसा, तुम्हाला सांगितलं. त्यांना अजिबात गोंधळ जमत नाही, अजिबात इकडं पत्त्याच्या कलबरोबर असते, कवा बी पिसायलेले, आणि त्यांना गोंधळ जमत नाही. आकारतले आणत्यात बाया, कळतच नाही कमन आकार आणत्या. आपलं जसं जीवन आहे तसं कशा असत्यात बारीक बघा ना, थोड्या कळत यायला सगळं. त्याची द्यायला कळत आहे ना, आपण बी आकार आणतो म्हणून लक्षात यायला लागलंय का नाही? इकडं बघा माझ्या, इकडं बघा आणि तिकडं घ्या. बघा इकडं, लक्षात आलं का नाही? आता इकडं बघा, माझ्याकडं लक्षात येऊन जाईल. आपली जशी पद्धत. त्या दाक्षायणीनं काय सांगितलं ताई माहिती का? दाक्षायणीनं सांगितलं, मला आवडला, संपला विषय. महबूब की हर चीज महबूब होती है. बरोबर आहे का नाही? महबूब की हर चीज महबूब होती है. जसा असेल तसा मला पटला ना, बस संपला विषय. मला आवडलाय, मग ह्यानं काय करायचं? दुर्लक्ष करायचं. ते दुर्लक्ष करायचं, बघायचंच नाही. लक्ष म्हणजे कशी गत झाली माहिती का? गावातली सासरोडे असल्यावर जशी जावायची बेजारी होती, तशी गावातली सासरवाडी असल्यावर लय बेजारी महाराज, लय बेजारी. हा, आदर नाही, मान नाही, काय नाही. कारण रोज तिथं आहे ना. हा, ती उलट सासरात मानणार. कुठं आम्ही ती पाण्याला आमची कशी आहे ना, बरोबर जावायला जावायचा थाट. बरोबर आहे का नाही? लोय त्याचं वजनच लय असतं वेगळं त्याचं. त्याला चहा नाही, त्याला काय नाही. सासूला म्हणा जावायला 3 टाईम इतत मी याला. लक्ष द्यायला लागले का नाही? त्याच्यामुळं तशी गत झाली. महादेवाला काय करायचं? महादेवाचा तिरस्कार करायचा, लक्ष देत नसता, उचित मान सन्मान करीत नसता. मग काय झालं? एकदा दक्षानं दधीची ऋषीच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या नगरीमध्ये एका महायज्ञाचं आयोजन केलं. मोठा यज्ञ ठेवला, आणि यज्ञाला कोण होतं? दधीची ऋषी. दधीची ऋषीने यज्ञ केला. पण दक्षाने काय केलं? हेतुपुरस्पर म्हणजे जाणीवपूर्वक सगळ्याला निमंत्रण दिले, सगळ्याला. आणि महादेवाला निमंत्रण दिलं नाही, कारण त्याला ही निवड आवडलेली नव्हती, पटला नव्हता. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, लक्ष द्या माझ्याकडे, बघा इकडे. आणि मग त्याला काय, भगवान शिवशंकराला धर्म कार्यासाठी आमंत्रित केलं नाही ना. लक्ष आहे माझ्याकडे. कथा ऐकताय का? अरे हो म्हणा, काहीतरी म्हणा. ऐकताय ना? लेकरच म्हणालेत, बाया नसत्या बघायला लागल्यात अशा. ऐकताय ना तुम्ही? लक्ष, मान हलवा म्हणजे कळेल. लेकरं बोलत तुम्ही मान हलवा. ऐकताय का?
हा हो तरी काय काय तशाच होत्या बघा काहीच मिळच नाही ना कशाचा कशाला बरोबर आहे का नाही काहीच मिळ नाही देवीच्या तेल देवीला भूत्याला गाईला असला धंदा झालाय बरोबर आहे का नाही इकडे बघा लक्ष द्या आणि सगळ्याला निमंत्रण दिले महादेवाला मात्र निमंत्रण दिलं नाही आणि मग इकडे बघा लक्ष द्या ही बातमी शिवगणाकडून सतीला कळाली आणि सतीनं महादेवाला सांगितलं की प्रभू वरून विमानं जात आहेत विमानं म्हणले हो कशाचे विमान आहेत म्हणले सती तुझ्या बापाच्या इथं यज्ञ दधीची रुची यज्ञाला आलेत देव्या कशा तयार झाल्या ही कथा आहे हा आणि ती दधीची ऋषीने यज्ञ केलाय आणि तुझ्या बापानं खर्च केलाय आणि सगळ्यांना निमंत्रण दिले सतीनं सांगितलं मग आपल्याला नाही निमंत्रण म्हणले आपल्याला का निमंत्रण नाही म्हणले आपल्याला निमंत्रण नाही त्याचं कारण एकच आहे म्हणले काय कारण आहे तुझ्या बापाला मी आवडत नाही ना तुझ्या बापाला मी आवडत नाही ना त्याच्यामुळं आपल्याला निमंत्रण दिलं गेलेलं नाही सतीने एकच सांगितलं ठीक आहे तुम्हाला नसेल राग त्यांचा तुमच्यावर असेल ना माझ्या बापाच्या इथं जर यज्ञ तर मला अडचण काय जायला महादेवाने सांगितलं जाऊ नको कहा गे कल्याण होई ज्या घरी आपलं अकल्याण निश्चित त्या घरी माणसानं जायचं नसतं लक्षात येते माझं बोलणं इकडे बघा ताई सगळ्याने ऐका सगळ्याने आपल्याला जाणीवपूर्वक ज्या लोकांनी बोलवलं नाही ना त्यांच्या घरी जायचं नाही कधीच जायचं नाही तुम्ही आपलं मला बोलवायचे इसरले असतील इसरले नाही तुला सांगायचंच नव्हतं तिला जायचं नाही कधीच जायचं नाही लक्षात आलं का नाही जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए कळलं का नाही कळलं पुन्हा ऐका कबीरदासजीचे जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए चाहे कितनी प्यारी हो लड़की उसे घर घर घुमाना ना चाहिए चाहे कितना भैया हो दुश्मन उसे भेद छुपाना ना चाहिए चाहे कितनी प्यारी हो पत्नी उसे भेद बताना ना चाहिए किती लाडाची बायको असली तरी दिवाळीला बहिणीला केवड्याची साडी घेतली हे तिला कळू द्यायचं नाही कारण ती तांडव केल्याशिवाय राहणार नाही कारण ती जगदंबा आहे ती भवानी आहे लक्षात आलं का नाही लक्षात ठेवा इकडे लक्ष द्या आणि देवी भागवतात असं वर्णन आहे की स्त्रियांना भांडण करण्याचा अधिकार शास्त्रानं दिलेलाच आहे लक्ष आहे का स्त्रियांना शास्त्रानंच भांडण करण्याचा अधिकार दिलेलाच आहे आणि जरी दिलेला नसता तरी तुम्ही भांडण केलं नाही का मोठ्याला दगड घालाव ह्यांच्या डोसक्याने एकेकीच्या नेऊन सांगा बरं बरं ह्या म्हणाले मी कोण माहिती का ज्याचे लग्न नाही त्या लक्षात आलं का नाही म्हणजे आतापासूनच तयारी दिसायली ह्यांची भाग्यवान असेल येणारा लक्षात आलं का नाही बघा इकडे लक्ष द्या ज्या घरी आपला आदर नाही सती त्या घरी आपण जायचं नाही सतीनं ऐकलं नाही सतीनं सांगितलं मालक तुम्हाला निमंत्रण नाही पण माझ्या वडिलाच्या घरी जर मला जायचं असेल तर निमंत्रणाची मला गरज नाही सती त्या ठिकाणी जायला निघते आता बघा सती त्या ठिकाणी जायला निघते आणि सती निघाल्याच्या नंतर शिवजी म्हणतात सती जाऊ नको सतीला शिवजी काही नीती शिकवतात शिवजी म्हणतायत की सती मित्राच्या घरी मित्राला आईवडिलाच्या घरी मुलाला ऐका आईवडिलाच्या घरी मुलाला मित्राच्या घरी मित्राला आणि त्या ठिकाणी गुरुच्या घरी शिष्याला बिगर निमंत्रणाचं जाता येतं लक्षात आलं का नाही आणि मग त्यावेळेला तिनं सांगितलं मग मी तेच म्हणते माझ्याच बापाच्या इथं मला जायचंय मला निमंत्रणाची काय गरज आहे शिवजी पुन्हा 3 गोष्टी सांगतायत शिवजी म्हणतायत की सती त्या ठिकाणी काही ठिकाण असे आहेत बोलावलं तर जावं काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी बोलवायची वाट बघू नये मला असं वाटतंय की कथा कीर्तन चालू असेल तर बोलवण्याची वाट बघायची नाही एखादा शहरच्या ठिकाणी तमाशा लोकनाट्य ठेवलेलं असेल तिथं त्या ठिकाणी माणसानं बिना बोलवता
जावं म्हणतात का जावं? अरे अशा ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये, बोलावलं तरी जाऊ नये. आणि एक ठिकाण असं आहे, त्या ठिकाणी बोलावलं तर जावं, लग्न कार्यात बोलावलं तर जावं, नाही तर जायचं नाही. आता बघा ना, शिवजी म्हणतात सती तुला बोलवलं नाही. आता हे सतीचे रूप आहेत सगळ्या देव्या, ते सांगतो मी. सती तुला बोलवलं नाही, जायची गरज नाही. नाही, मला निमंत्रण जरी नसलं तरी मला त्या ठिकाणी जायचंय, कारण माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे. कुणाच्या घरी? माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे. सती निघते. सती आता यज्ञ कुंडाच्या जवळ येते, लक्ष द्या. आणि यज्ञ कुंडाच्या जवळ सती आल्याच्या नंतर सती लक्ष देते. सती म्हणते की त्या ठिकाणी यज्ञ सुरू आहे, यज्ञात महादेवाला स्थान नाही, ज्या यज्ञामध्ये शिवशंकराला स्थान नाही तो यज्ञ काहीही कामाचा नाही. सती बाप त्या ठिकाणी बसलेला आहे, बाप बोलत नाही. पाया पडायला गेली तर सतीला बाप पाया पडू देत नाही. ऐका, सतीला बाप पाया पडू देत नाही. बहिणी नीट बोलत नाहीत. बहिणी इकडे बघा ना, बहिणी नीट बोलत नाहीत. हा, बहिणी काय म्हणतात माहिती? सती सती म्हणे का तुझ्या मालकानं बंगला बिंगला बांधला का नाही? का तिथंच राहतो जिथं विनाकारण लोक गर्दी करत नाही तिथं? कुठं? स्मशानात, तिथंच राहतो. बरोबर आहे का नाही? दुसरी म्हणली सती लॉकेट वगैरे घेतलं का नाही? का मेलेल्या माणसाचे मुंडके झाडकवतो? तिसरी म्हणली सती पावडर बिवडर का भस्मच लावतो? मेलेल्या माणसाची राखच लावतो अंगाला. अशी आवेलना करायला सुरुवात केली. कबीरदास महाराज म्हणतात सतीची आवेलना एवढी का केली? कारण या सगळ्या श्रीमंत घरातल्या होत्या आणि ही मात्र गरीबातली होती. हिची आवेलना का होते? त्या सतीची आवेलना होण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की सती गरीबाच्या घरची होती आणि गरीबाच्या घरची आवेलना नक्की होत असते. सख्खी बहीण जरी असली तर श्रीमंत घरातली बहीण आल्याच्या नंतर गरीब बहिणीची टिंगल करतच असते. बरोबर आहे का नाही महाराज? हा, करतच असते. पण यांच्याकडे धन भरपूर होतं, यांच्याकडे पैसा भरपूर होता, पण गरीबाची टिंगल त्या ठिकाणी करत होत्या. लक्ष द्या गड्या, माझ्याकडं पैसा असला म्हणजे सगळंच मिळतंय असं अजिबात नाही. पैशानंच जगात सगळं मिळेल, पण काही गोष्टी अशा असतात त्या पैशानं कधीच मिळत नाहीत. त्या फक्त मिळवता येतात, त्या प्रेमानं मिळवता येतात. लक्षात आलं? आणि एक जागा असते महाराज, एक जागा असते हृदयात, ते प्रेम नावाची जागा असते. आवड वेगळी असते आणि प्रेम वेगळं असते. हा, पुन्हा ऐका, पुन्हा ऐका. आवड वेगळी आहे आणि प्रेम वेगळं आहे. माणसं सरळ म्हणतात बर तुमचं कुणावर प्रेम नाही, आपलं 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 बायकोवर आपलं प्रेम आहे, आपलं बायको आपलं. बरोबर? नाही नाही, बायको सोडून कोणावर? म्हणजे किती चुकीची पद्धत आहे. प्रेम हे एकदाच असतं, ते पुन्हा पुन्हा नसतं. ते दुश्मना हो द्या, नंतर जे असते त्याला वासना म्हणतात, त्याला विकार म्हणतात. ही भावना आहे, ते शुद्ध सात्विक भाव आहे. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की ही प्रेम नावाची जी भावना आहे ना, ती सहजासहजी कुणाला देत जाऊ नका. एवढं मोठं हृदय दिलंय देवानं, माणसं सहज म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे. अरे तुमच्या हृदयाला काही किंमत वगैरे आहे का नाही? याला काही किंमत आहे का नाही? तुम्ही एवढं मोठं बनवलंय ना, एवढं मोठं अंतकरण तयार केलंय, सहज कुणाच्या हातात देऊ नका. आणि ज्याच्या हातात द्यायचं ना ती व्यक्ती तेवढ्या योग्यतेची असली पाहिजे. देवी भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे की सतीनं काय बघितलं होतं. देवी भागवत म्हणताय सतीनं पैसा बघितला नव्हता, पती सतीनं सोनं बघितलं नव्हतं, सतीनं व्यक्तिमत्वाचा विचार केला होता ना. तिला माहित होतं जगाचा देव महादेव है, देवादिदेव सब देवन के बाबा बड़े महादेव है, भोलेनाथ है. आणि त्या भोलेनाथ जर माझा पती म्हणून मिळत असेल तर मला पैशाची, श्रीमंतीची, मला कशाचीच गरज नाही. काय करायची श्रीमंती, काय करायचा पैसा? महादेव जर मला मिळत असेल तर बाकीची मला काही गरज नाही. म्हणून त्या सतीची आवेलना व्हायला लागली. सतीला सगळ्या बहिणी बोलायला लागल्या. त्याचं कारण एकच असेल, त्याचं कारण एवढंच आहे की सती गरीबाची होती. सतीकडे पैसा नव्हता आणि पैसा नव्हता, धन नव्हतं. म्हणून तर ज्याच्याकडे धन नाही त्याची अवहेलना केली जाते. पैसा तेरे तीन नाम, परसो परशा परसराम. पैशाचे नावं तीन असतात,
एक परसू, दुसरा परशा, तिसरा परशराम. कबीरदास महाराज म्हणतात या जगामध्ये सगळे पैशाच्याच लायकीचे आहेत, पैशाच्याच जवळचे आहेत, आपलं कोणी नाही. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत लोक जी 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 शेठजी, जी जी सर, जी जी मॅम, जी मॅम, मॅम म्हणतात. पुन्हा मॅडम बी नाही, अर्धवट केलंय. मॅम मॅम, जी मॅम. कुठून आणते शब्द रचना, कुठून नाही, त्याचा काही मेळ लागत नाही, काय नाही. जी जी जी. आता पहिलं चांगलं आई म्हणायचे, पहिले त्याच्या आधी माय म्हणायचे, पुन्हा आई म्हणायचे, पुन्हा मम्मी म्हणायचे. अजून ह्या शिकल्या थोबाट तोंड्या पुरीने मध्येच आणला मॉम. मॉम काय, मॉम काय कळतच नाही. मॉम आहे का बॉम्ब आहे, नेमका काही मेळ लागाना काय नाही. बरं आता पप्पा ठीक होतं का नाही, डॅडी बी ठीक होतं. डॅड, नेपाळमध्ये कुत्र्याला डॅड म्हणते, हे तुम्हाला माहीत नाही. काही नवं नवं काढतात, नवं नवं काढतात. बरोबर आहे का नाही. बायकोला पहिलं माणसं नावानं सुद्धा बोलत होते का, हो बोलत होते का सांगा. नावानं बी बोलत नव्हते माणसं महाराज. जुने माणसं म्हणते, अजून सांगते, अरे तुझे आजीन मी लग्न झाल्यापासून पुढे 6 वर्ष आम्ही बोलत सुद्धा नव्हतो. म्हणून ते का नाही सांगा, बोलत सुद्धा नव्हतो. आणि इशाऱ्यावर असायचं ना सगळं. बरोबर आहे. नाव घ्यायचं नाही, काय नाही, काय नाही, नुसतं असं म्हणायचं. ऐ होय, ऐ होय ग, ऐ ऐ ऐ म्हणतात. ऐ ऐ तू का म्हशी हाणायलास का काय, ऐ म्हणायला का काय, ऐ असं म्हणते. ते संपलं. पुढं पुढं नावानं बोलायला लागली. बरोबर आहे का नाही. आता नाव प्रियंका असलं, काय प्रियंका, प्रियंका पाणी दे, कोमल पाणी दे असं म्हणायला लागले. बरोबर आहे का नाही. असं म्हणायला लागले. त्याच्या पुढं ते संपलं. सोनू, सोनू, बरं ठीक आहे बा, सोनू ठीक आहे. आता नवीन काढलं, पिल्लू. बिघडलेत का माणसं, काही मला कळत नाही, काहीच नाही. पिल्लू, ए पिल्या. आता किंवा मांजरीचं पिलू का काय, पिलू म्हणायला. पिलू 120 किलोचं पिलू. असं रस्त्यानं चालायला लागलं पिलू, तसं गेंडा आल्यावर दिसायला लागलं आणि पिलू म्हणे. पिलू पिलू आहे ते काय पिलू. मग मी काय म्हणतोय, म्हणेनच का पिलू, पण पिलू म्हणायसारखा आकार तरी पाहिजे त्या पिल्याला. लक्ष द्यायला लागले का नाही. हे पिलू नाही, पिंडीचं पोत आहे, पिंडीचं पोत. आणि पिल्लो म्हण भजने, हो भजने, भजने. इदाराडे बोनी म्हणावं का बायकोला पिलू सांगा. मगापासून ह्यांचं सांगायलोय पण नाव घेता येत नव्हतं मला, आता घेतलं. बायकोला पिलू म्हणत असतील का सांगा बरं. काही नवा 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 काळ निघाला. ट्रेंड म्हणतात, ट्रेंड. बरोबर आहे का नाही. कशाचाही ट्रेंड निघाला. आता लक्ष द्या, माझ्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. आपला मुद्दा एवढाच आहे की त्यावेळेला सतीची अवहेलना झाली आणि सतीनं विचार केला, आता जर मी परत गेले तर मला शिवजी बोलतील. आणि शिवजी काय म्हणतील माहिती का, आणि अधूनमधून दाक्षायणी म्हणतात, मग मला ह्या बापाची आठवण होईल. त्याच्यामुळं मला आता परत जायचं नाही आणि ह्या बापाचं तोंड बघायचं नाही. पण तेवढ्यात सादर मिली भली एक माता. देवी भागवत फार सुंदर वर्णन करते. तिथं आई भेटली. आई कोण भेटली, आई भेटली. आणि आई आईच असते, आई आईच असते. बरोबर आहे का नाही. शेवटी आई, आईबद्दल मी किती बोलतो, अनेक वेळेला कथामध्ये बोलतो. आई हा विषयच वेगळा आहे. आई हा विषय शब्दाचा नाही, आई हा विषय अंतकरणाचा आहे. आई हा विषय हृदयाचा आहे. आणि हाही विषय देवीचाच आहे ना, हाही आईचाच आहे ना. जगदंबा आईच आहे नाही सुद्धा. कारण आपल्याकडे देवीचा गजर करताना कसा गजर आहे माहिती का, आई राजा उद उद. आई राजा म्हणजे ही जगाची माय आहे. ही जी दिसते ना तुम्हाला, ही जगदंबा, ही जगाची माय, जगाची देवी आहे. मी काय म्हणतोय लक्षात येते. ही जगाची देवी आहे, ही जगन्माता आहे. आणि जग दाखवणारी आपली घरातली जगन्माता आहे. त्याच्यामुळं कोल्हापूरची असू द्या, माहूरची असू द्या, यांना ज्या देवीला जेवढं स्थान आहे ना, आपल्या सामान्य माणसाने जन्म देणाऱ्या सुद्धा देवीला तेवढं स्थान दिलं पाहिजे, असं देवी महात्म्यात वर्णन आहे. तेवढं स्थान असलं पाहिजे, तेवढं केलं पाहिजे. आणि घरातल्या देवीला दुखवत असत आणि सगळ्या देव्या जर करीत असताल, 51 शक्तिपीठे केले आणि घरातले देवे शक्तिपीठाचा विचार नाही केला, नाही देवी तुम्हाला पावणार, तुम्हाला देवी पावणार नाही. लक्षात ठेवा. आता बघा माझ्याकडं, म्हणजे तुमच्या आता बरोबर लक्षात येऊन जाईल, परफेक्ट विचार कळेल तुम्हाला. की आईनं सांगितलं, सती तुला निमंत्रण नव्हतं तर कशाला आलीस तू. माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं, ऐकताय ना, सिरियल लक्षात आहे ना. तुला निमंत्रण नव्हतं तर कशाला आलीस. त्यावेळेला सतीनं सांगितलं, आई मला वाटलं होतं माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, मला निमंत्रणाची काय गरज आहे. एक वाक्य सांगू द्या, मुलीवर सगळं काही रुसावं
पण मुलीवर माहेरानं कधी रुसायचं नसतंय. एखाद्या वेळेला मुलीवर सासर रुसला हरकत नाही, पण मुलीवर माहेरानं कधी रुसायचं नसतंय. सांगू, ज्या दिवशी मुलीवर सासरही रुसलं जातंय, माहेरही रुसलं जातंय, नवराही रुसला जातोय आणि बापही रुसला जातोय, त्या दिवशी मात्र पेपरला बातम्या येत असतात विवाहितेचा आत्महत्या. आत्महत्येसारखे जे बातम्या येतात ना, कारण तिच्या जीवनामध्ये दुसरा पर्यायच उरलेला नसतो. कारण नवऱ्यानं सासऱ्यानं सासूनं दुःख दिलं तर ते मायबापाच्या पुढे मांडता येतं, पण ज्या दिवशी माहेरच मुलीवर रुसून बसेल ना, ते दुःख कुणा पुढे मांडायचं. देवीचीच कथा असल्यामुळे मला ह्या गोष्टी तुमच्या पुढे मांडाव्या लागतील. किती सुंदर आहे हे बघा. हे कथा तर आपल्याला सांगायच्यात, पण कथा नेमकं काय सांगतात, कथेचा भाव काय आहे, सिद्धांत काय आहे, त्या गोष्टी तुमच्या पुढे मांडायच्या. लक्षातच ठेवा, लक्षातच ठेवा. दोन गोष्टी आहेत प्रामुख्यानं. बघा इकडं, लग्न होत नाही तोपर्यंत बापाची इज्जत सांभाळायची असते, लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याची इज्जत सांभाळायची असते. जी तारुण्यामध्ये बापाची आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याची इज्जत सांभाळत असते ना, ती स्त्री या जगामध्ये काहीतरी चांगलं कार्य करून दाखवत असते. चांगलं कार्य करायचं असेल ना दादा, फार जीव जाळावा लागतो, हे लक्षात ठेवा. दोन गोष्टी सांभाळा. आणि एक सांगू अजून, अक्षय महाराज अजून एक सांगू, रघुनंदन महाराज अजून एक सांगतो की गोष्टी अशा आहेत, काही गोष्टी आपण काही गोष्टी करून जातो, पण त्या गोष्टीचा नंतर पश्चाताप होत असतो. तुम्ही लोकाला नाही सांगू शकत, पण तुमचं मन मान्य करत नाही त्या गोष्टी. ताई, एखादी गोष्ट चुकीची झाली ना, रात्रभर झोप येत नाही. काम एवढं चांगलं केलं पाहिजे की पलंगावर मुंडकं टाकल्या बरोबर झोप लागली पाहिजे. अजून बोलू, अजून बोलू, अजून बोलू. काम एवढं चांगलं केलं पाहिजे की पलंगावर मुंडकं टाकल्या झोप लागली पाहिजे. मला वाटतं हे वाक्य चुकलं असेल. पलंगावर डोकं टाकल्या जर झोप येत असेल तर समजून चालायचं आपण दिवसभर चांगलं काम केलंय, चांगलं काम. बघा बघा, कधीतरी विचार. आणि तुम्ही बस पडल्या झोपच जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही विचार करा दिवसाभरात आपण कुठं चुकलोय. मी काय म्हणतो, लोकाला देवी भागवत असं वर्णन करते, लोकापुढे तुम्ही मांडू नका सर, लोकापुढे मांडू नका. पण मला वाटते मनाला तरी माहिती आहे ना, मनाला तर माहिती आहे ना. मनाला माहिती का नाही सांगा? मनाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. मला कधी कधी असं बघा ना, तुम्ही विचार करा, तुमचे डोळे आपोआप भरून येतील. बघा इकडे माझ्याकडे बघा, लक्ष, तुम्ही तुमचा विचार करा. काय होतं कधी कधी माहिती का, आपण खोटं पण रिटून येतो. काही गोष्टी खोट्या असतात, नाही नाही असंच आहे तसंच आहे, हे तोंड मान्य करतंय हो, इथून निघत नाही. बघा इथून निघत नाही. इथून ज्या दिवशी मन खचलं ना, त्या दिवशी संपलं. जगानं तुम्हाला किती विरोध करू द्या, काय सुंदर आहे हे सगळं, असं किती सुंदर आहे सांगा. हे 1.5 तास देतात फक्त, 7:30 ते 9:30 2 तासाचाच वेळ देतात. खरं म्हणजे ही कथा दिवसभर असली पाहिजे. सकाळी 7ला सुरू झालेली 12ला संपली पाहिजे, असा मेल करून टाकतो मी जी टॉकीजला. आता लक्षात ठेवा, बरोबर 12ला संपली पाहिजे. एवढे चांगले विचार जर मिळत असतील तर काय हरकत आहे, एवढे चांगले विचार. खरं सांगा बरं आई, मला माना हलवून सांगा ताई, मी एक घरचा माणूस म्हणून विचारतो, मला सांगा या विचाराची गरज नाही का तुमच्या कुटुंबाला? बोला ना सर, नाही का गरज? नाही का ताई? नाही का गरज? सांगा मॅडम, नाही का गरज? सांगा. या विचाराची गरज जर आपल्या कुटुंबाला असेल तर मला असं वाटतंय, आज 2रा दिवस चालू आहे, अजून 9 रात्री जायच्यात, रोज सकाळी आपण जी टॉकीच्या समोर बसून कथा ऐकली पाहिजे. मला असं वाटतंय कथा संपली म्हणजे परमार्थ संपला असं अजिबात नाही. जीवनामध्ये ठरवून चाला. पुरेवर बघा, जीवनामध्ये थोडी नियमावली तर द्या, जीवनाला थोडा नियम तर द्या. आकारच नाही गड्या आपल्या जीवनाला, आकारच नाही. कुत्र्यासारख्या भाकरी खातो आपण, वाघासारखे पळत राहतो, सश्यासारखे झोपतो. कळते का माझं? वच 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 खायचं, खाण्याचं सुद्धा नियोजन असलं पाहिजे.
ताट वाढण्याचं सुद्धा शास्त्र आहे. ज्ञानेश्वरीत वर्णन केलं ज्ञानोबराने. ताट एवढं सुंदर वाढलं पाहिजे ताई, नीट ऐका महिलांनी, एवढं सुंदर ताट वाढलं पाहिजे. खाण्याची ज्याला इच्छा नाही ना त्याला सुद्धा 2 चपात्या गेल्या पाहिजे. मांडणी एवढी सुंदर असली पाहिजे. भात त्या ठिकाणी, त्याच्यावर तूप, एका बाजूला स्वच्छता असली पाहिजे त्याला. आपलं वरण आणि आपलं सांबर जर बघितलं तर गंगाचं पाणी सांबर सारखंच असते आपलं. आणि आपण म्हणा नवऱ्या जेवायला घ्यायला हाताला का गोळा उठला का घ्यावा की हातानं, चव राहत नाही त्याच्यात, चव राहत नाही. लक्षात ठेवा, करणं पवित्र पाहिजे आणि चांगल्या गोष्टी असल्या पाहिजे. कळतंय बोलणं माझं? आता माझ्याकडे लक्ष द्या, 1 मिनिटासाठी लक्ष द्या, म्हणजे तुमच्या बरोबर मुद्दा लक्षात येऊन जाईल. मी का सांगतोय, कशासाठी सांगतोय ते आता लक्ष द्या. आता लक्ष देऊन ऐका. आता मी तुम्हाला हे सांगत होतो, हा मुद्दा सांगत होतो की संस्काराची ही गरज आहे आणि मन मान्य करत नाही काही गोष्टी. बरोबर आहे, मन मान्य करत नाही. आता इथून पुढं एवढं चांगलं जगायचं आहे आणि एखादा आदर्श व्यक्ती चांगला डोळ्यासमोर ठेवायचा आहे. इथून पुढं लोकांनी नाही मान्य केलं हरकत नाही, पण मनानं आपलं वागणं मान्य केलं पाहिजे. आणि ज्याचं मन मान्य करताना त्याला दुसऱ्याच्या दारात जायची गरज नाही. ज्याचं मन मान्य आहे त्याचा देव सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मान्य करत असतो. आता बारीक आहे का, आता लक्ष देऊन ऐका, म्हणजे लक्षात येऊन जाईल तुमच्या. सतीनं विचार केला नेमकं काय केलं पाहिजे. मन मान्य करत नव्हतं. जिवंत परत जाणं हे मन सतीचं मान्य करत नव्हतं ना. बरोबर आहे की नाही? दुनियाचे पाप करायचे, मरणाचे पाप करायचे, कोणाला काय कळतंय म्हणायचं. जमतंय का सांगा ना? काही जमत नाही. पापी मन हे पाप करोनी, पापी मन हे पाप करोनी, सैरा वैरा पळतैर. अरे काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. 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 पाप करोनी पापी म्हणे, पाप करोनी पापी म्हणे, सैरा वैरा पळतैर. पळतैर. अरे काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. 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 शाबास. बरोबर आहे का नाही? पाप करोनी पापी म्हणे. इकडे बघा, पाप करोनी पापी म्हणे, सैरा वैरा पळतैर. अरे काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय करतात? अंधारातलं कळतंय, उजाडातलं कळतंय, सगळं देवाला कळतंय ना. त्याच्यामुळं कुणाच्या नजरेत कसे आहात हे महत्वाचं नाही, देवाच्या नजरेत चांगले असले पाहिजे हे महत्वाचं आहे. आलं लक्षात? आता सतीनं विचार केला, आता हे शरीर ठेवायचं नाही, आता हे शरीर संपून टाकायचंय. आणि म्हणून सतीनं यज्ञकुंडाच्या जवळ सती गेली आणि यज्ञकुंडाच्या जवळ गेल्याच्या नंतर सतीनं त्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकली आणि उडी टाकल्याबरोबर सतीचं शरीर जळून भस्म झालं. ऐकताय लक्ष देऊन? इथून देवीची सुरुवात आहे. इथून देवीची. आता ही सती म्हणजे पार्वती महादेवाची पत्नी. अलग लक्षात तुमच्या? आता लक्षात येईल. सतीनं यज्ञकुंडात उडी टाकली, सती जळून भस्म झाली. ही बातमी शिवगणामार्फत शिवजीला कळाली. शिवजीला राग आला, क्रोधायमान झाले शिवजी, आणि शिवजीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी वीरभद्र नावाचा एक राक्षस आहे. त्या वीरभद्राची उत्पत्ती, जटेतून एक केस उपटला, फेकली, वीरभद्राची उत्पत्ती झाली. शिवजी त्या ठिकाणी आले आणि सगळ्या शिवगणांनी, भूतांनी त्या यज्ञाचा नाश केला, विध्वंस केला.
तेवढंच नाही, वीरभद्रानं त्या दक्षाचं मुंडकं त्या ठिकाणी उडवून टाकलं. ऐकताय, लक्ष देऊन. दक्षाचं मुंडकं उडवलं गेलं आणि दक्षाचं मुंडकं उडवल्याच्या नंतर आता महादेवानं जळालेलं ते सतीचं प्रेत बघितलं, अर्धवट जळालेलं शरीर बघितलं आणि ते अर्धवट जळालेलं शरीर बघून त्या शरीराला खांद्यावर घेतलं. इकडे ऐकता ना तुम्ही, लक्ष देऊन. शरीराला खांद्यावर घेतलं. त्या ठिकाणी विरह झाला. महादेवाचा कंठ दाटून आला, कारण सतीवर तेवढं प्रेम होतं. जाऊ नको म्हणत होतो तरी सतीनं ऐकलं नाही. जाऊ नको म्हणत होतो तरी सतीनं ऐकलं नाही. शेवटी सती गेली आणि वाईट वाटलं महादेवाला. महादेवाला वाईट वाटलं. दक्षाचा रागही आला. त्या ठिकाणी खांद्यावर घेतलं. सतीचं शरीर अर्धवट जळालेलं आणि नाचायला लागले, तांडव नृत्य करायला लागले. राग भयंकर आलेला आहे. महादेवाचा राग आता कोण शांत करीन? आता कोण शांत करीन महादेवाचा राग? सगळे देव घाबरले, सगळ्या देव्या सुद्धा घाबरल्या गेल्या. अरे बापरे, आता कोण सहन करील? आता कोण सहन करील? असं त्या ठिकाणी वाटत होतं. आणि असं त्या ठिकाणी वाटत असताना विचार केला, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. म्हणून आता शेवटी सगळे देव, सगळ्या जगदंबा देव्या सगळ्या जणी आता विष्णूच्या दरबारामध्ये गेल्या आणि विष्णू परमात्म्याला सांगितलं, आता तुम्हीच काहीतरी करा. आणि तुम्हीच काहीतरी करून आता त्या ठिकाणी महादेवाचा राग शांत करा. महादेवाचा राग कुणी शांत करावा? विचार केला, विष्णूनं विचार केला. आता राग जर शांत करायचा असेल, राग जर शांत करायचा असेल, हे शरीराकडे बघितलं की जास्त रडतायत, जास्त राग येतोय. म्हणून काय करायचं? म्हणले आता एक काम करायचं, हे शरीर महादेवाजवळ ठेवायचं नाही. कुणाचं? सतीचं. ते संपून टाकायचं. आणि विष्णू परमात्म्यानं बाण मारायला सुरुवात केली. बाणाव बाण, बाणाव बाण, बाणाव बाण मारले, अनेक बाण मारले. बाण मारला की तुकडा खाली पडायचा, एक तुकडा. असे सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आणि जिथं जिथं तुकडे पडले तिथं तिथं एक देवीचं शक्तिपीठ निर्माण झालं. आलं का लक्षात? आलं का लक्षात? ही कथा का सांगितलं? लक्षात आलं का? कोल्हापूरला देवीचे माहिती ना डोळे त्या ठिकाणी पडलेले आहेत. लक्षात आलं का नाही? म्हणून ती एक शक्तिपीठ तयार झालं. असे अनेक देवीचे मंदिरं त्या ठिकाणी तयार झाले. तिची कथा मी सांगणारच आहे तुम्हाला. आता ऐका, लक्ष द्या. आणि म्हणून जिथं जिथं एक एक तुकडा पडला तिथं तिथं शक्तिपीठ तयार झालं. म्हणून आम्ही जी बोंबा मारून सांगतो ना की देवीच्या दारात पशुहत्या करणं चांगलं नाही, त्याचं कारण आहे ती जगन्माता पार्वतीचे हे सगळे अवतार आहेत. आलं का लक्षात तुमच्या? महादेवाच्या म्हणून बऱ्याचदा देवीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर असतं. नंदी त्या ठिकाणी असतो का नाही सांगा? आम्ही सांगतो बाबा नका पशुहत्या करू, नका पशुहत्या करू, कारण तुम्ही तिला देवी म्हणताय, पण आमच्या दृष्टीने ती जगन्माता आहे, ती भवानी आहे, ती पार्वती माता आहे. आणि त्या पार्वतीच्या पुढं वेगळं कृत्य करणं हे आम्हाला मान्य नाही. काही लोकांना अंगात देवी हे मान्य असेल, आम्ही त्याच्यावर आक्षेप अजिबात घेत नाही, पण आमच्या संतांनी ते मान्य केलं नाही. संतांनी मान्य केलंच नाही. देव अंगात येत नसतो, देव अंगातच असतो. कळते का माझं बोलणं? देवी बरेच म्हणतात जग अंबाबाई ह्यांच्या अंगात आली, ह्यांच्या अंगात आली. बरोबर आहे का नाही? देवी अंगात नसती येत, अंगातच असती. ती शक्ती अंगात चैतन्य आहे, ती अद्भुत शक्ती हृदयात आहे, म्हणून तुम्ही जिवंत आहेत. ती जर शक्ती नसती ना तर तुम्ही जिवंत दिसणार नाही. ज्या दिवशी चेतना शक्ती तुमच्या अंतःकरणातली संपली गेली त्या दिवशी तुमचं जीवन संपलं. त्या दिवशी रामनाम सत्य हे म्हणावं लागेल. ही चेतना, ही शक्ती अंतःकरणात जी विराजमान आहे ती जगदंबा माता आहे. आणि असे त्यांचे 51 शक्तिपीठ आहे, अनेक स्थान त्याचे आहेत. आणि त्या देवीचा जागर करणं, त्या देवीची भक्ती करणं, आणि त्यातली त्यात नवरात्री उत्सवात जर त्या देवीचा जागर केला तर
त्याच्या जीवनामध्ये तो मनुष्य पापमुक्त होत असतो. पण त्याच्या जीवनात किती जरी पाप असलं तर त्या पापापासून निवृत्ती करणारं एकमेव शास्त्र ते म्हणजे श्रीमद देवी महात्म्य आहे, देवी कथा आहे. ते म्हणजे एक चेतना आहे. त्या चेतना शक्तीचं नाव माता जगदंबा आहे, माता पार्वती आहे, तीच सती आहे. म्हणून आम्ही आग्रहानं आपल्याला सांगतो की इथं अंधश्रद्धा नाही, इथं या सगळ्या गोष्टीला थारा देणारी कथा, अंधश्रद्धेला थारा देणारा जागर म्हणजे तो जागर देवीचा जागर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा अनेक मंदिरं देव्या तयार झाल्या. काही देव्याचा उल्लेख कथा आपल्याला पाहिजेत. तत्पूर्वी सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. राहिलेली कथा पुढच्या भागात. सप्तशृंगी माझे अंबे तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे तुळजा भवानी जगदंबे. सप्तशृंगी माझे अंबे तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे तुळजा भवानी जगदंबे. सप्तशृंगी माझे अंबे तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे तुळजा भवानी जगदंबे. सप्तशृंगी माझे अंबे तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे तुळजा भवानी जय अंबे. तुळजा भवानी जय अंबे. तुळजा भवानी जय अंबे. जगदंबा माता की जय. जगदंबा माता की जय. आजची कथा अतिशय सुंदर झाली. कथेचा सारांश लक्षात घेतला तर यामध्ये देवीच्या उपासनेबद्दल आजच्या भागामधून आपल्याला मार्गदर्शन केलं. यासोबतच कथाकारांनी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे की शून्यातून विश्वाची निर्मिती होते, पण याच शून्यामधून कार्यविश्वाची उभारणी करणारे देखील अनेक जण आहेत. त्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यांसमोर ठेवायला हवा. त्याबरोबरीनं घराघरातल्या स्त्रीचा सन्मान आणि आदर करायला हवा. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शुभम भवतु कल्याणम म्हणत पुढे जाऊया. आणि एकूणच नवरात्रोत्सव म्हणजे देवी भक्ती, देवीची उपासना, यासोबतच स्त्री शक्ती देखील आहे. आपल्याला अनेक संत स्त्रिया देखील महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. यामधलीच एक संत स्त्री म्हणजे संत मुक्ताबाई. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आपल्याला आपल्या लाडक्या झी टॉकीज वाहिनीवरून बघता येणार आहे. आणि टेलिव्हिजनवरती हा पहिलाच ग्रँड प्रीमियर होतोय, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतोय 5 ऑक्टोबर या दिवशी. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता आपल्याला हा चित्रपट बघता येईल. तेव्हा नक्की बघा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. आणि आता वेळ झाली आहे या भागात इथेच थांबण्याची. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. या भागात इथेच थांबत असलो तरी उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता पुन्हा एकदा आपली भेट नक्की होईल. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.